नमस्ते. सो आज आपण डीप व्हेनस थ्रॉम्बोसिस म्हणजे DVT म्हणजेच तुमच्या अशुद्ध रक्तवाहिनीमध्ये होणाऱ्या किंवा शिरांमध्ये होणाऱ्या गाठी याच्याविषयी आपण थोडंसं समजून घेऊया. तो DVT म्हणजे काय? सो आपण पुरवठा असतो त्याच्यामध्ये दोन रक्तवाहिन्या असतात. एक म्हणजे तुमच्या धमन्या की ज्या प्युअर ब्लड घेऊन जातात आणि व्हेन्स की ज्या अशुद्ध रक्तवाहिनी किंवा अशुद्ध रक्त घेऊन येतात. सो ह्या अशुद्ध रक्त घेऊन येणाऱ्या किंवा ड्रेनेज पाईपलाईनमध्ये जर काही क्लॉट्स होत असतील तर त्याला आपण DVT म्हणतो. तर ही DVTचे लक्षणं काय असतात? तर अचानक हात किंवा पायाला सूज येणे, त्याला एक्स्ट्रीमली दुखणे आणि त्याचा कलर चेंज होणे ही त्याची प्रमुख लक्षणं आहेत. DVT जर कॉम्प्लिकेटेड स्टेटमध्ये गेला म्हणजे हे जर गाठी आपल्या फुफ्फुसापर्यंत गेला की ज्याला आपण पल्मोनरी एम्बोलिझम म्हणतो, तर त्या पेशंटमध्ये अचानक श्वासाची गती मंदावणे, श्वास घ्यायला त्रास होणे आणि हार्ट अटॅकसारखी लक्षणं येऊ शकतात. सो ही DVTचं डायग्नोसिस किंवा निदान कसं केलं जातं? तर सिम्पल कुठल्याही जवळच्या सोनोग्राफी सेंटरमध्ये सर्वप्रथम व्हॅस्क्युलर सर्जनला दाखवून त्या पेशंटला किंवा त्या रुग्णाला आपण कलर डॉपलर किंवा व्हेनस डॉपलर ॲडवाईस करतो की ज्यामध्ये आपल्याला आपल्या अशुद्ध रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गाठ तयार झालेली आहे हे कळतं आणि त्यानुसार व्हॅस्क्युलर सर्जन तुम्हाला रक्त पातळ व्हायचं टॅबलेट किंवा इंजेक्शन सुरू करतो. DVTची ट्रीटमेंट ही तुम्हाला किती मोठ्या प्रमाणात तुमच्या रक्तवाहिनीमध्ये क्लॉट झालेला आहे त्यानुसार ठरते. जर आपल्याला पायाच्या म्हणजे गुडघ्याच्या किंवा आपल्या खुब्याच्या खालच्या रक्तवाहिनीमध्ये क्लॉटिंग असेल तर शक्यतो त्याचा ट्रीटमेंट ही औषध गोळ्यांवर होते. पण जर क्लॉटिंग जास्त प्रमाणात असेल तर त्या सिच्युएशनमध्ये व्हॅस्क्युलर सर्जन किंवा रक्तवाहिन्यांचा सर्जन तुम्हाला विदाऊट टाक्याची ते सक्शन करून किंवा ते क्लॉट्स काढण्याची प्रोसिजरही ॲडवाईस केली जाते. सो पेशंट कुठल्या स्टेजला प्रेझेंट होतो, किती जास्त प्रमाणात त्याला क्लॉटिंग आहे त्यानुसार DVTची ट्रीटमेंट होते. DVT ॲज सच खूप लाईफ थ्रेटनिंग डिसीज नाही आहे, बट DVTमुळं जे क्लॉट्स वरती फुफ्फुसात जाऊ शकते की ज्यामुळे पेशंट किंवा रुग्ण दगावण्याची शक्यता वाढते. त्यामुळे DVTची ट्रीटमेंट ते अर्ली डिटेक्शन म्हणजे लवकर त्याचं निदान होण्यापासून ते त्याची ट्रीटमेंटपर्यंत. सो ह्या सर्व गोष्टींमध्ये व्हॅस्क्युलर सर्जन हे एक्सपर्ट्स असतात. सो त्यांचं ओपिनियन घेणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. थँक्यू.